त्यानंतर थेट अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीमध्ये आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। रुग्णालयामध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर आता शहरामध्ये हे आंदोलन केलं जातंय। दुर्दैवी घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे असा सवाल सर्वच स्तरातून उपस्थित केला जातोय। आणि अशातच आज जी दुर्दैवी घटना घडली, अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये पहाटे भीषण स्वरूपाची आग लागली। इथे नवजात शिशु कक्षामध्ये ही आग लागली, ज्यामध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महाराष्ट्राला हादरवणारी अशी ही घटना होती आणि त्या दुर्दैवी घटनेविरोधात कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अमरावतीमध्ये रुग्णालयाबाहेर हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला। नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड संताप आहे, नातेवाईकांमध्ये रोष आहे। असं असताना रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी जे आंदोलन करण्यात आलं, त्या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। अत्यंत संतप्त आणि तितकीच दुर्दैवी ही घटना। मात्र रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात जे आंदोलन करण्यात आलेलं होतं, तर तिथे ही सगळी घोषणाबाजी पाहायला मिळाली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणाबाजी सुरू होती। काँग्रेससह विरोधी पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या दौऱ्याला इथे विरोध दर्शवण्यात आलाय। पोलीस आले, त्यांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, कारण रुग्णालयाच्या आवारामध्ये कोणतीही दुसरी अनुचित अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, इथे आंदोलन सुरू होतं, काय मागणी करण्यात आली, काय रोष होता आणि आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र या आंदोलनकर्त्यांना? स्त्री रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागली, त्यात 3 बालकांचा जळून मृत्यू झाला। या घटनेच्या नंतर प्रकाश आंबेडकर जे आरोग्यमंत्री आहे ते काही वेळात इथे येऊन पाहणी करणार आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि विरोधी पक्षानं त्या ठिकाणी आंदोलन करत निषेध जो आहे तो व्यक्त केला, घोषणाबाजी केली आहे। नुसते दौरे करून काही उपयोग नाही, या ठिकाणी ज्या पद्धतीनं गैरसोय आहे, आग लागली, त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल विचारत हे आंदोलन करण्यात आलं आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि इथं आता कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ऍडिशनल कुमक जी आहे ती सुद्धा इथं तैनात ठेवली आहे। प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री हे काही वेळात इथं दाखल होतील आणि ते ज्या ठिकाणी आग लागली NICU म्हणजे न्यूबॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट त्या ठिकाणी भेट देतील। पण आता असं असताना एकंदरीतच रोष जो आहे तो विरोधी पक्षासह इतर जे पालक किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचंही आहे। त्यामुळे आता पोलिसांकडे दुहेरी आव्हान आहे की एकीकडे आरोग्यमंत्र्यांचा दौरा आणि त्यासोबतच इथं जो रोष व्यक्त होत आहे, त्यामुळे अतिरिक्त कुमक इथं तैनात ठेवण्यात आली आहे आणि कोणी इथं गोंधळ करू नका, जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांना कोणालाही गय केली जाणार नाही असं पालकमंत्री आणि इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये हे जे आंदोलन करते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलीस मुख्यालयात त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे आणि हे आंदोलक जे आहे ते घोषणाबाजी करतायत आणि अशी घटना पुन्हा घडू नये। यापूर्वी अशीच घटना 2 वर्षापूर्वी घडली होती, त्या कोणाचा मृत्यू झाला नव्हता, त्यामुळे त्या घटनेला गंभीरतेने घेतलं नाही। एकाच कंपनीला का काम दिलं जातं आणि त्या कंपनी चौकशी होणार का, FIR दाखल होणार का, ही मागणी आंदोलकांची आहे। निश्चित, आणि हा रोष हाताळणं आता या सगळ्या प्रशासनाच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे। विरोधी पक्ष, काँग्रेसचे कार्यकर्ते या सर्वांना, या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। काही वेळापूर्वीची ही दृश्य, जेव्हा आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले, बाचाबाची झाली, मात्र आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज दौरा करतायत आणि असे दौरे करून काहीही उपयोग नाही, हा रोष या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय।